हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल हॅपी स्टडी टाइम. चला, आज आपण लेसन नंबर 4 स्टार्ट करणार आहोत स्कॉलरशिपचा. त्याची एक्सरसाइज 4 आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला, पहिला क्वेश्चन बघूयात. विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट 0 2 5 7 9 ओनली वन्स. म्हणजे हे जे 5 जे नंबर दिलेले आपल्याला ते एकदाच यूज करून आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे, जो कुठला असेल स्मॉलेस्ट असेल. मग स्मॉलेस्ट याचा अर्थ ह्याच्यातला सर्वात स्मॉल डिजिट पहिले घ्यायला लागेल. पण जेव्हा आपण 5 हे डिजिट दिलेले आहेत आणि जेव्हा 5 डिजिटचा नंबर आपण तयार करणार स्मॉलेस्ट, तेव्हा 0 कधीही पहिले घ्यायचा नाही, कारण मग तो 4 डिजिट नंबर होईल फक्त जर 0 पहिले घेतला तर. ठीक आहे, सो पहिले कुठला येणार आहे 2. त्याच्यानंतर मग तुम्ही 0 घ्यायचा, स्मॉलेस्ट करायचा आहे ना आपल्याला. मग 2 स्मॉल सर्वात नंबर आहे यातला. त्याच्यानंतर मग कुठला स्मॉल आहे एकदम 0. त्याच्यानंतर कुठला आहे 5, मग 7, मग 9. म्हणजे हे आपला आन्सर आहे. सो इथे बघा कुठे थर्ड ऑप्शन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला, नेक्स्ट बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स. आता ह्या डिजिट्स मधून आपल्याला काय करायचं आहे, एक ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे, एक स्मॉलेस्ट तयार करायचा आहे, आणि त्यातला डिफरन्स फाइंड करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. चला, आधी आपण ते दोन्ही नंबर लिहून घेऊया, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट. चला, पहिले डिजिट कुठले कुठले आहेत, 6 0 8 5 आणि 4. मग आता ग्रेटेस्ट करून घेऊ पहिले तयार. ग्रेटेस्टला सर्वात मोठा नंबर पहिले येईल, सो येईल 8. त्याच्यावर स्मॉल कुठला आहे, 8 हून स्मॉल 6 आहे, मग 5 आहे, मग 4 आहे, आणि मग 0 आहे. हा ग्रेटेस्ट झाला. आता स्मॉलेस्ट कसा होईल, स्मॉलेस्ट कुठपासून सुरुवात होईल, 4 नंबरपासून. सो 4, मग त्याच्यानंतर 0 येईल, मग येईल 5, मग येईल 6, आणि मग येईल 8. ठीक आहे, आणि ह्याच्यातलं काय करायचं आहे, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सबट्रॅक्शन करून बघूयात. 0 मधनं 8 जाईल का, नाही. सो इथे काय होणार, आपण या 4 मधनं इथे बॉरो करणार. सो इथे येईल 10. 10 मायनस 8 इज 2. मग इथे आलं, किती आलं, 3 आलं. 3 मधनं 6 जाईल का, नाही जाणार. परत या 5 मधनं आपण बॉरो करणार. मग 5चं इथे झालं 4, आणि इथे किती झालं 13. 13 मायनस 6 इज 7. परत 4 मधनं 5 जाणार नाही. परत आपण या 6 मधनं इथे एक बॉरो करणार. सो हे झालं 14, आणि हे 6च्या इथे किती झालं 5. सो 14 मायनस 5 इज 9. आता 5 मधनं 0 जाईल का, जाईल. सो हे 5 असंच येणार, आणि 8 मायनस 4 इज 4. सो आन्सर काय आलं आपलं, 45972, 45,972. म्हणजे कुठला ऑप्शन येणार आहे, ऑप्शन 1. चला, नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर युझिंग द डिजिट 1 अँड 0 ॲटलिस्ट वन्स. ठीक आहे, असे दोन नंबर आपल्याला तयार करायचे आहेत. कुठला, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तुम्हाला कुठला माहिती आहे, 1 0 0 0 0. हा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे. अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कुठला आहे, 1 0 0. ठीक आहे, आणि युझिंग द डिजिट 1 अँड 0 ॲटलिस्ट वन हे आपण ऑलरेडी यूज केलेले आहेत. आणि स्मॉलेस्ट करायचे, त्यामुळे आपण जास्त यूज कशाचा करणार आहे, 0चा करणार आहे, 1चा नाही करणार आहे. ठीक आहे, आणि आता यातला डिफरन्स म्हणजे 10,000 मायनस 100 आपल्याला करायला लागेल. चला, हे करून बघूयात. 10,000 मायनस 100. 0 0, इथे 10 येणार आहे, 10 मायनस 1 इज 9. इथे येणार आहे 9 9, आणि इथे येणार आहे 0. सो काय आन्सर आपल्याला मिळालं, 9,900. सो इथे कुठला ऑप्शन येईल बघा, 9,900 सेकंड ऑप्शन येईल. तुमच्या इथे बुकच्या मागे मी आन्सर चेक केलंय, तर इथे 4th ऑप्शन कलर केलेला आहे, पण ते चुकीचं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. आन्सर हेच येणार आहे, 9,900. ठीक आहे, चला पुढे बघूयात. व्हॉट इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग इच ऑफ द डिजिट 3 5 7 ॲटलिस्ट वन्स. म्हणजे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला करायचा आहे, आणि त्यातलं 3 5 7 एकदा तरी वापरायचा आहे. आणि ग्रेटेस्ट करायचा आहे म्हणजे सर्वात जास्त नंबर आपण कुठला वापरायचा, 7, कारण ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. मग 3 आणि 5 आपण वन टाइमच यूज करणार आहे. कुठला नंबर येईल, चला इथेच करते. 3 5 7, ग्रेटेस्ट नंबर म्हणजे 7. 7 किती वेळा होईल, 3 टाइम्स यूज होईल. ठीक आहे, चला 7 किती टाइम घ्यायचा आहे, 3 टाइम्स. आणि त्याच्यानंतर ग्रेटेस्ट नंबर घ्यायचा आहे, म्हणजे नंबर पहिला कुठला घ्यायला लागेल, 5 आणि 3. हे एकदा आपण सगळे यूज केले. सो काय आलंय, 77,753. म्हणजे कुठला, फर्स्ट ऑप्शन आला. सो फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करा. How many times will 0 occur in the smallest 5 digit number formed by using each of the digits 2 0 and 6 at least once. काय करायचं आहे,
झिरो आपल्याला जास्तीत जास्त यूज करायचा आहे का, कारण आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे या 3 दिलेल्या नंबर्समधनं, त्यामुळे झिरो जास्त वेळा यूज होईल. ठीक आहे, मग झिरो किती वेळा येईल हे विचारलंय. मग आता आपण नंबर करू पहिले, आणि हे 206 एकदा तरी यूज करायचं आहे. म्हणजे स्मॉलेस्ट जर नंबर तयार करायचा झाला तर मी काय लिहिणार, पहिले 2 लिहिणार, नंतर मी 0 लिहिणार, आणि किती डिजिट करायचा आहे 5, त्यामुळे मी 0 किती टाइम्स लिहिणार इथे 5 टाइम्स, आणि मग जो नंबर आपल्याला राहायला घ्यायचा तो 6 इथे घेणार. ठीक आहे, म्हणजे 0 आपण किती टाइम्स यूज केला आहे 3 टाइम्स. सो इथे येईल ऑप्शन 2. कळलंय 0 3 किती, म्हणजे 3 वेळा मी का घेतला कळलंय, कारण आपल्याला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. स्मॉलेस्ट नंबरला आपण 0 जास्तीत जास्त यूज करणार. जर बिगेस्ट करायचा असता, ग्रेटेस्ट करायचा असता, तर आपण कुठला नंबर जास्त यूज केला असता 6. ठीक आहे, चला. व्हॉट इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स 1 0 3 5 9 ओनली वन्स. म्हणजे हे सगळे डिजिट आपल्याला एकदाच यूज करायचे आहेत फक्त, आणि किती डिजिट नंबर हवा आहे 5 डिजिट, आणि तो पण कुठला हवा आहे ऑड. त्यामुळे शेवटी काय यायला पाहिजे 1 3 7 5 आणि 9 हे नंबर शेवटी आले पाहिजे, म्हणजे तो नंबर कुठला होईल ऑड नंबर होईल. आता सुरुवात करूयात आपण. ग्रेटेस्ट हवा आहे ना, ग्रेटेस्टचा अर्थ 9 पहिले घेणार मी, त्याच्यानंतर मी 5 घेईल, त्याच्यानंतर मी 3 घेईल, आणि मग आपल्याला ऑड नंबर हवा आहे, त्यामुळे आपण 0 शेवटी नाही घेऊ शकत. मग आपण आता इथे 0 आधी घ्यायचा आहे आणि मग 1 घ्यायचा आहे. सो 0 आणि 1, कारण आपल्याला ऑड नंबर हवा आहे. सो शेवटी 1 इथे आलं पाहिजे. कुठला आला ऑप्शन इथे, फर्स्ट ऑप्शन. इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ द डिजिट्स ॲट द हंड्रेड्स अँड युनिट्स प्लेसेड डिजिट्स in the smallest 5 digit odd number formed by using the 32508 only once. प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. आणि काय विचारलंय 100 आणि युनिट प्लेसला, म्हणजे 100ची आणि युनिट प्लेसची आपल्याला काय करायची आहे मल्टिप्लिकेशन. त्याच्याकरता ह्या नंबरमध्ये आपल्याला कुठला नंबर तयार करायला आधी स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, आणि तो पण ऑड नंबर. चला इथे मी आता 7चा आपण नंबर लिहून घेऊ आधी. 3 2 5 0 आणि 8. ह्याच्यातनं आपल्याला नंबर काय तयार करायचा आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट, तो पण ऑड नंबर तयार करायचा आहे. सो स्मॉलेस्ट 5 डिजिटला आपण काय घेणार, पहिले 2 घेणार, मग 0 घेणार, त्याच्यानंतर स्मॉलेस्ट करायचं आहे ना, सो आपल्याला 3 आधी पहिले घ्यायला लागेल. सो 3 येईल इथे, आणि आपल्याला काय हवं आहे ऑड नंबर हवा आहे. सो 8 शेवटी घेता येणार नाही, मग सो 8 आधी घ्यायला लागेल आपल्याला, आणि मग 5 घ्यायला लागेल. ठीक आहे, आता काय करायचं आहे की 100 प्लेस आणि युनिट प्लेस ह्याचं काय हवं आहे प्रॉडक्ट हवी आपल्याला. ठीक आहे, सो या दोन्हीची प्रॉडक्ट काय येणार आहे 3 × 5 डिजिट्सची आपल्याला प्रॉडक्ट सांगितले घ्यायला. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यूची प्रॉडक्ट नाही घ्यायची. सो 3 × 5 इज 15. सो 15 आन्सर आलेलं आहे. सेकंड ऑप्शन मार्क करा. व्हॉट विल बी द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज of the digits at the thousands and 10 place in the greatest 5 digit number formed by using the digit 2 to 6 only once. 2 to 6 मधले डिजिट एकदाच यूज करून आपल्याला कुठला नंबर तयार करायचा आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. चला आता 2 to 6 सांगितलं म्हणजे 2 3 4 5 6. ठीक आहे, आता ह्याच्यातनं आपल्याला तयार काय करायचं आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. मग ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय होईल 6 5 4 3 2. हा नंबर तयार झाला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. मग ह्याच्यातनं काय विचारलंय की what will be the sum of the place value of the digit at the 1000 and 10 place. 1000 प्लेसला कुठला आहे 5, 10 प्लेसला कुठला आहे 3. ह्याचं काय करायचं आहे सम करायचं आहे. म्हणजे काय करायला लागेल 1000 प्लेस म्हणजे 5000 येईल, प्लस 10 प्लेसचं किती येईल 30 येईल. सो आन्सर काय येईल इथे 0305 5030, म्हणजे 5030 हे आन्सर येईल. सो इथे सम करायची त्यामुळे आपण ॲडिशन केली. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द डिजिट ॲट द 1000 प्लेस इन द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट 2864 ॲटलिस्ट वन्स. काय करायचं आहे बघा, व्हॉट विल बी द डिजिट ॲट द 1000 प्लेस. 1000 प्लेसचं डिजिट आपल्याला फाइंड करायचं आहे कधी इन द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे हे नंबर यूज करून, म्हणजे हे एकदा तरी यूज झाले पाहिजे प्रत्येक नंबर. मग कुठला जास्त नंबर जास्त यूज होईल ग्रेटेस्ट म्हणजे 8 नंबर जास्त वेळा यूज होईल. ठीक आहे, सो इथे ग्रेटेस्ट नंबर तयार करू आपण 8 येईल, आणि 5 डिजिट करायचा आहे. ठीक आहे 5 डिजिट, सो 8 अजून एकदा येईल, आणि मग उरलेले नंबर एकदा येतील. म्हणजे मग ग्रेटेस्ट म्हणजे 6 आधी घ्यायला लागेल, मग 4 आणि मग 2. आता काय विचारलंय 1000 प्लेसला कुठला आहे, तर 1000 प्लेसला 8 आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला लास्ट वन बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर काय आहे
9999 हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर काय आहे 10 आहे. चला मग आता ह्याची ॲडिशन करूयात. 9 + 0 इज 9. 9 + 1 इज 10. सो कॅरीओव्हरला जाईल 1. 9 + 1 इज 10. कॅरीओव्हरला जाईल 1. 9 + 1 इज 10. म्हणजे बघा किती आलं 10,009. मग कुठल्या ऑप्शनला आहे हे सेकंड ऑप्शन. तर इथे आपला एक्सरसाइज 4 संपलेली आहे. पुढचे व्हिडिओ घेऊन पण मी लवकरच येईल. याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत 3.2 पर्यंतचे एक्सरसाइजचे ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन प्लेलिस्ट बघू शकता स्टँडर्ड 4 स्कॉलरशिप मॅथ्सची. त्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. थँक्यू.